ते सांगशील का बरं कोणतं चांगलं दिसते? हा इकडचं. हा याला डन करू आणि हा तो घेऊन घ्या ना. दोन्ही घेऊन जाऊ. बरं ठीक आहे. ह्या गडा दोन्ही बाजूला ठेवते. हा ठीक आहे. बघू दे कानाला. कमी वजन कमी करायला लागेल का मग? बारीक कसं आहे मग? कसं काय पाय दुखते? आता मधाचा. नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी सोनू आसवाले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली व्लॉग. तर मी कुठे चालले तुम्हाला समजेलच, तर व्लॉगला कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तर वैशू आणि मी चाललो माहेरी वैशूच्या, आणि तिथूनच वहिनीला घेऊ आणि आज आम्ही चाललोय शॉपिंगला. तर तितक्या शॉपिंग चालू आहे की खूपच शॉपिंग चालू आहे, कारण आमच्या घरी कार्यक्रमच होत आहे, तर शॉपिंग तर करावंच लागेल. तर आता वैशूची तयारी झाली, वैशू खाली पण गेली, अदूची पण तयारी. अदू पण स्कूलमधून आलाय, कारण ऑलमोस्ट आता 2 वाजलेच आहे, म्हणून अदू स्कूलमधून आला, त्याची पण तयारी करून दिलं, त्याला खाली पाठवलं, आणि वैशू पण आपली तयारी करून खाली जाऊन आहे. तर मी पण जाते आता खाली. तर चला करूया, माझ्यासोबत तुम्ही असेच राहा व्हिडिओमध्ये, तुम्हाला खूप मजा येईल या आपण व्लॉगमध्ये. तर चला. वैशू वैशू झाली का तयारी? चल चल चल. तर ही आमची तयारी. तर चला चलो आम्ही मार्केटला. हे तू काय घेतला आता? बघू दे. बघू दे. अरे वा. कोणत्या आठवण जातो? या की या? हा? या आठवण जातो की या आठवण जातो? पोहोचलो आम्ही, लावून दे बरोबर. तर चला पोहोचलो आता आम्ही. वहिनीची तयारी झाली का नाही बघू. आहे का घरी वहिनी? झाली का नाही तयारी तुमची? तयारी झाली का नाही तुमची? डेकोरेशन आता आहे जसं तसं, जशात तसं आहे. हा डेकोरेशन आता आहे जशाचं तसं आहे. छान कळलं ना, म्हणून व्यवस्थित आहे ना. आणि कसं लहान मुलं नाही कसं. आता लावताना लावलं असं पाहतं समजत नव्हतं. हे पकड थोडस, ग्लास पकड, मला दिसून नाही. हा 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 हा, म्हणजे त्या सुतामध्ये असं चिपकवलं. हा हा, राईट राईट राईट. बढी आयडिया आहे ना. आपण घरच्या घरी करू शकतो ना अशा गोष्टी. फक्त आपल्याला वेळ पाहिजे, प्री प्लॅनिंग पाहिजे, नाही तर ह्या गोष्टी आपण घरच्या घरी करू शकतो. फक्त वेळ पाहिजे, कारण एवढ्या गोष्टी मॅनेज करणं काही साधी गोष्ट नाहीये. आपण घरच्या घरी करू शकतो, फक्त लहान मुलं नाही पाहिजे. लहान मुलं नाही का काहीच करू देत नाही, अदातल्या मधात येते. पण आपण जर करतो म्हटलं तर घरच्या घरी एवढं डेकोरेशन होऊ शकते. कारण यांनी पण घरच्या घरीच बनवलं बघा, किती सुंदर आहे. बाबू नेऊन देऊ. ए बाबा, मामी नंतर पे. झाली तयारी? चला मग. हो चला चला मग या. चला, कारण इथं वेळ. ए तुकडे पैसे आहे, पैसे घेऊन घ्या. नाही नाही, ठेवले वाटते इथे ठेवले. चला या. येतो म्हणा, बसून राहा म्हणा, येतो म्हणा. हो ना, 2 तारखेला 2 महिने. चला आपण पोहोचतो. हो पोहोचला. जास्त वेळ काही लागला नाही, पटकनच पोहोचलो ना. चला घेऊया आता. या आरामात या. साड्या पाहिजे वरती. काय म्हणता आजी? हो चला ना या. साड्याच्या वरती वाटते ना. मी समोर हो. बरं मी समोर होते या. चला वरती येऊ पुन्हा. मग खालीवर
म्हातारी झाली काय वेळ लवकर पाय दुखते बसतो वरती. जरा बघू, बसतो. हो, बसा ना. नाही बसतो खाली. बसतो. बसता येईल ना? बसता येईल. बस आरामात बसा. तर इथं आलो आम्ही शॉपिंग करायला. तर आमची तयारी झालीच होती आणि वहिनीच्या घरी आलो तर वहिनीची पण ऑलमोस्ट तयारी झालीच होती. मग म्हटलं चला कशाला उशीर करायचं. तर आम्ही तिघी मिळून आलो आता साड्याच्या दुकानात. तर इथं मस्त साड्याचं कलेक्शन आलं होतं नवीन नवीन. तर म्हटलं इथं आपण पाहून घेऊ आणि आपल्याला जे पाहिजे ते साड्या काढू. तर आम्ही तिघीजणी पण इथं लागलो साड्या बघायला. तर दादाने एक एक साडी काढणं चालू केलं आहे आणि त्याच्यातल्या आम्हाला 2-3 साड्या आवडल्या. तर मी वहिनीला आधीच गंमत करत होते की आम्हाला एक तुम्हाला आलो मदत करायला तर आम्हाला एक साड्या घेऊन द्या. तर वहिनी म्हणाल्या एक आणि 2 घ्या. तर इथं मी 2 साड्या बघतच आहे की कोणती मला चांगली सुंदर आहे साडी. छान आहे साडी. हा कलर छान आहे, हा कलर छान आहे. आजीचं मनाचं कामच आहे. अशा टाईपचे दाखव. हो बापू. अशा टाईप. या टाईपचे. हे एवढे हेच आहे का? हो, हे कलर 1 2 3 4 5. हो ठीक आहे. हे कलर आहे पण ते मी तो अंगावर टाकून पाहते शोभून दिसते का. कोणती हे वाली? हो टाकून पाहते. आहे ना खोलूनच आहे ना. छान आहे हो ना दिसायला. कलर पण मस्त आहे. तुला आवडली? छान आहे. घेऊन घे ना. ही साडी हो. नको देऊ आपण. तर खूप साड्या बघितल्यानंतर हा कलर मला आवडला तर तोच मी अंगावर टाकून पाहत आहे. तर वैशू म्हणाली की या साडीसोबत दुसरी पण टाकून बघा ती पण तुमच्या अंगावर खुलून दिसेल. तर मी दुसरी पण गिफ्ट साडी म्हटलं तर try त्याला वाटलं पाहिजे ना चांगली आहे बा म्हणून हो का नाही. तुम्ही पाहून घ्या ना तुम्हाला जे वाटते ते. हो नजर फिरवून पहा ना. पण दिसेल नाही रेंज. तुम्ही टेन्शन नका घेऊ वहिनी. आमच्या रेंज मधले सांगा ना. तुम्ही टेन्शन नका घेऊ आमचे दादा काही कमी नाही करत. तुम्ही घ्या फक्त चॉईस करा. तर इथं डेली वेअरच्या पण खूप साऱ्या साड्या होत्या. तर आम्ही आपल्या बजेटनुसार बघत होतो कारण एकदम महाग पण नको एकदम स्वस्त्या पण नको या टाईपच्या बघत होतो. तर खूप सारा ढीक काढल्यानंतर त्यातल्या आम्हाला साड्या काढायच्या होत्या. आम्हाला तर खूप हसायला होतं. ही साडी ती साडी करता करता किती साड्याचा ढग जमा झाला होता. त्यातला तर कोणता घेऊ हे पण समजत नव्हतं. आपल्या लेडीजचं होतंच तसं. ही नाही ती नाही ती करता करता खूप साऱ्या साड्या काढून घेतो आणि मग त्यातली एक काढणं म्हणजे खूपच डिफिकल्ट होऊन जातं. का आपण पहिलंच सुंदर साडी काढून ठेवतो पण याच्यापेक्षा आपल्याला चांगली भेटेल याच्यामध्ये आपण भरपूर साड्याचं कलेक्शन काढून घेतो आणि पुन्हा आपण त्याच कन्फ्यूज होऊन जातो की हे घेऊ की ती घेऊ. माझ्यासोबत पण तसंच झालं. इथंच ती आमची गंमत पण चालू आहे. तर इथं ह्या मी काढल्या 2 साड्या. तर मग कोणती मी घेतली असेल नक्की कमेंटमध्ये सांगा कारण मला या 2 साड्या खूप आवडल्या. दोन्ही घेऊन जाऊ. बरं ठीक आहे. ह्या दादा दोन बाजूला ठेवते हा. हे 2 बाजूला ठेवा बाकी पुन्हा शॉपिंग करायचीच आहे. पाय दुखताय का? हो मग कोणी कमीच वजन कमी करायला लागेल का काम. बारीकच आहे मग कसं काय पाय दुखते. काय माहित नाही चावते अंदा आ चिकन गुनिया अदा मधात चावते पाय. डॉक्टर कडे जायची वेळ आणशीलच तू. हा डॉक्टर कडे जायची वेळ येईलच. येईलच. बरं झाले ते तिथे जाऊ. त्यानंतर आम्हाला एक पातळ पण घ्यायचं होतं तर ते पण पाहतो. पातळमधलं तर आम्हाला काही समजत नाही पण चला म्हटलं आल्यासाठी तर सॉफ्टमधून एखादी पातळ काढून घेऊ. त्यानंतर आम्ही इथं बघत आहोत पातळ. तर आमच्या एका आत्याला द्यायचं होतं त्यांच्यासाठीच आम्ही पातळ बघत आहोत. तर पातळमधलं काही समजत नाही तरी पण म्हटलं आल्यासाठी मग मी फोन करून विचारलं आईला कोणत्या क्वालिटीचं घेऊ म्हणून. तर आई म्हणाल्या की जास्त काटाचे घेऊ नको सॉफ्टमधून घे. तर त्याच पद्धतीचे आम्ही इथं पाहत आहोत. खरंच तिघी मिळून आलो आज शॉपिंगला खूप मजा आली कारण तिघीचे 3 विचार ये नाही ते नाही होय करता करता खूप साड्याचा ढीक काढला. त्यानंतर मला सगळी शॉपिंग झाल्यानंतर ही एक येलो कलरची साडी दिसली ती इतकी सुंदर होती की पार्टीवर म्हणून खूपच सुंदर होती. त्यानंतर आम्ही साड्याचं कलेक्शन झाल्यानंतर एक पातळ पण काढलं. त्यानंतर भरपूर शॉपिंग केली. त्यानंतर थकायला झालं होतं कारण आम्ही 2 वाजता आलो आणि आता ऑलमोस्ट 4 वाजलेच होते. आता घरचे पण फोन यायला लागले होते की झाले की नाही तुमची शॉपिंग की पूर्ण दुकानच घेता की काय असे म्हणू लागले होते. तर म्हटलं चला आता आपण आपली शॉपिंग झालीच आहे तर खाली जाऊ. तिथं मस्त आता हळदीसाठी नवनवीन असे येलो कलर तर आपण घालतोच त्याचेच जेंट्ससाठी कुर्ता आणि लेडीजसाठी पण वेगळा कुर्ता असे भरपूर प्रकार आले. तेच आम्ही पाहतो. आमच्या घरी तर आता सध्या लग्न नाही पण दिसले म्हणून पाहतो. तर इथं मस्त कानाला जे लावायचं असतं मुलींचं ते होतं इतकं सुंदर होतं जसं काही खूप सॉफ्ट होतं. तर ते वैशू इथं ट्राय करता मी म्हटलं घे तर ती म्हणाली मला कुठे जायचं आहे मला तर घरीच राहायचं आहे म्हणून तिने काही घेतलं नाही. त्यानंतर आम्ही इथं पाहतो पांढरं शुभ्र कापडा शर्टचे कापड
शॉर्टचे पण कापड खूप सुंदर होते. तर वहिनीला शॉर्टचा पण कापड घ्यायचं होतं तर तिथं पाहतं. आज इतकी शॉपिंग केली की शॉपिंग करू करू माझं डोकं दुखायला लागलं. मला बाहेर कुठं गेलं तर दुखतंच, कारण आपण जास्त शॉपिंगचं टेन्शन घेतो ना, आपल्याला साडी कशी मिळेल काय मिळेल म्हणून, त्याचं तर राहतच. डोकं दुखायला लागलं आणि भरपूर वेळ निघून गेला होता. आम्ही पातळ तर घेतलं, पण त्या पातळवर आम्हाला ब्लाऊजच मिळत नव्हता. आम्ही मग त्या साडीसाठी ब्लाऊज नव्हता मिळत, आम्ही त्यात दुसरा सेट घेतला, पण तो पण ब्लाऊजचा पीस मिळत नव्हता. तर आम्ही म्हटलं शेवटी काय करावं, तर दादा म्हणाले की मी 2 दिवसात तुम्हाला आणून देतो. तर आम्ही मग साडी घेतली आणि ब्लाऊज पीस मग नंतर आणून देतो म्हणजे. तर ठीक आहे म्हटलं. रेंजच आहे पण डार्क वाटत आहे इथं. तर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगत जा. आणि तुम्हाला माझे कशा प्रकारचे व्लॉग आवडते ते पण सांगत जा, मी त्या टाईपचे व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करते. तर आम्ही तर दोघी पण खूप थकलो होतो. त्यानंतर आम्ही बसलो खुर्चीवर. तर आम्ही दोघी पण खूप थकलो, पण वैशूची एनर्जी जशाच्या तशी आहे. ती आत्ताही 2-3 साड्या घेण्याच्या याच्यामध्ये आहे. तर असं करून आमची भरपूर शॉपिंग झालीच आहे. त्यानंतर आम्ही केलं बिलिंग झाल्यानंतर म्हटलं चला आता घरी जाऊ. भरपूर टाईम झाला, 4:30 तर वाजूनच गेले होते. घरी पण आता चिराग आलेला असेल म्हणून म्हटलं चला आता लवकर निघूया. त्यानंतर आम्ही सगळी पिशवी घेतली आणि निघालो. तर वहिनी म्हणाले की आता तुम्ही आमच्याकडून नाश्ता करून जा. तर आम्ही म्हटलं नाही, आम्हाला खूप टाईम झाला. तरी पण त्यांनी खूप फोर्स केला. त्यानंतर म्हटलं ठीक आहे चला तुमच्या घरून पाणी घेऊन जाऊ म्हणून मग गेलो वहिनीच्या घरी. त्यानंतर वहिनीच्या घरी गेल्यानंतर वहिनीने बनवला नाश्ता. आम्ही म्हटलं आता उशीर होऊन जाईल नाश्ता म्हटलं, तरी पण ते ऐकतच नव्हत्या. तर चला म्हटलं मग असं करत बोलत गेलो त्यांच्या घरी. मग वहिनीने केला चाय नाश्ता. तर मग चाय नाश्ता केल्यानंतर वाजले 5 वाजल्यानंतर घरचे पण फोन यायला लागले, कारण चिरागला आम्ही शॉपिंगला गेलो. तर तुम्हाला हा व्लॉग, माझा शॉपिंगचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगत जरा. तर त्यानंतर वहिनीच्या घरी आल्यानंतर पिलं थंड, कारण खूप थकायला झालं होतं. तिथं पण आम्हाला चाय आणि पाणी दिलंच होतं, पण घरचं चाय तो घरच्याच असतो. त्यानंतर चाय नाश्ता केला. तर असा झाला आजचा व्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.